प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्याच तो अपार शुद्ध परमात्मा मी त्याचे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्रवर्णीय मंडळीची देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्या भानुमतीची माझी होतेचे ज्याच्या जीव होते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्माचे असे पुण्य परिस्थिती सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे उदाहरण कोणी त्याचे आत्मार्थ काम करी मन कर्ण करावे जगत हे प्रतीतीला आल्यामुळं आपलं बिघडतं की जगताविषयी सत्यत्व बुद्धी असल्यामुळं बिघडतं. जगताविषयी सत्यत्व बुद्धी असली तर ते अनर्थाला कारण होतं. केवळ प्रतीती आली आणि त्याच्याविषयी मिथ्यात्व निष्ठे असला तर ते अनर्थाला कारण होत नाही. म्हणून आपल्याला आपला जो आग्रह आहे वेदांताचा तो हे जगत दिसू नये असा आहे का जगत खरं वाटू नये असा आहे? जगत खरं वाटू नये असा वेदांताचा आग्रह आहे, बाकी काही नाही, आहे की नाही? तर हे जगत आपल्याला भासतं का, आहे की नाही? तर भासतं का, तर याचं कारण आहे की आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे आणि त्या अज्ञानाचं कार्य जगत आहे. जसं आपल्याला दोरीवर मंद अंधकारामध्ये सर्प भासतो. सर्प भासण्याचं कारण काय आहे? तर आपण एक दिवस थोडंसं पाहिलं होतं, परत एकदा त्याची 10वी आवृत्ती करतो की आपल्याला रज्जू ही रज्जू रूपाने कळत नाही, ही दोरीच आहे असं कळत नाही मंद अंधकारामध्ये. इथं काहीतरी पडलेलं आहे. मग हा दोरी आहे असं आपल्याला निश्चित न कळणं याला म्हणतात त्या दोरीच्या वास्तव स्वरूपाचं, वास्तव म्हणजे खरं, व तिच्या वास्तव स्वरूपाचं अज्ञान आहे की नाही? आणि इथं काहीतरी पडलं आहे असे ज्ञान आहे की नाही आपल्याला? आहे. पण ते ज्ञान कोणतं आहे? काहीतरी पडलं आहे याला म्हणतात सामान्य ज्ञान, आहे की नाही? आणि दोरीच आहे याला म्हणतात विशेष ज्ञान. म्हणजे आपल्याला काय दोरीचं सामान्य ज्ञान आहे पण विशेष स्वरूपाचं ज्ञान नाही. म्हणजे विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. दोरीच्या विशेष स्वरूपाचं अज्ञान आणि सामान्य स्वरूपाचं ज्ञान. आता ते जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचे 3 गुण आहेत. अज्ञान त्रिगुणात्मक आहे. शास्त्रकार म्हणतात कोणताही पदार्थ हा त्रिगुणात्मक असतो. जगातला कोणताही पदार्थ पाहिला तो त्रिगुणात्मक असतो. मग आता हे 3 गुण जगातल्या कोणत्याही पदार्थात कुठून येतात? तर कारण गुणा हा कार्यगुणे संक्रामंती, कारणाचेच गुण कार्यामध्ये येतात. आता ह्या सर्वांचं कारण कोण आहे? तर आपल्या मूळ स्वरूपाचं अज्ञान, आत्मस्वरूपाचं अज्ञान. मग अज्ञानामध्ये 3 गुण असतील की नाही? कारणामध्ये जे गुण असतात तेच कार्यामध्ये येतात. कार्यरूप जे जगत आहे त्याचं कोणताही पदार्थ जर पाहिला तर त्याच्यामध्ये 3 गुण असतात. काय आहे की त्रिगुणाचं कशावरून असतात? तर तुम्हाला दिसतात का सत्व रजोगुण तमोगुण? दिसत नाही, तरी त्याच्यामध्ये 3 गुण मानावे लागतात. का? तर याचं कारण त्यांनी सांगितलं की ते कार्यानुमेय आहेत. कार्यावरून त्यांचं अनुमान करावं लागतं. उदाहरणार्थ आपल्याला ज्ञान होतं की नाही, हा घट आहे, हा पट आहे, सगळ्याचे ज्ञान होतातच की नाही? पुन्हा ज्ञान होतात म्हणजे ते पदार्थ आहेत समोर म्हणून ज्ञान होतात का पदार्थ नसताना ज्ञान होतात? पदार्थ आहे समोर म्हणून ज्ञान होतात. जसं पदार्थ असेल तसं आपल्याला काय होतं? ज्ञान होतं. म्हणजे याचा अर्थ एक पदार्थ आहे आणि एक पदार्थाचं ज्ञान आहे. आपण जर म्हटलं की तो जो घट नावाचा पदार्थ आहे तो घेऊन ये, तर एक मनुष्य तो घेऊन येईल की नाही आपल्याकडं? त्याला चालावं लागेल की नाही? ती घटाची आणण्याची क्रिया होईल की नाही? किंवा आपण म्हटलं हा घट नावाचा पदार्थ आहे, हात दुसरीकडे नेऊन ठेव, तो नेऊन ठेवणार की नाही? म्हणजे बघा चांगलं बारकाईनं पहा की या ठिकाणी आपल्याला कोणत्याही पदार्थाचं ज्ञान आहे, तो पदार्थ एक आहे आणि त्याच्या ठिकाणी काही ना काही क्रिया होताना दिसते. म्हणजे संपूर्ण जगामध्ये आपण जर त्याचं विश्लेषण करून पाहिलं, त्याचं निरीक्षण केलं तर जगामध्ये पदार्थ आहेत, बरोबर ना? जगामध्ये क्रिया आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञान आहे. ज्ञान, क्रिया आणि पदार्थ अशा 3 गोष्टी आपल्याला दिसून येतात. तर जेवढं जेवढं ज्ञान आहे ते ज्ञान सत्वगुणाचं आहे. ज्ञान तेवढं सत्वगुणाचं. पदार्थ जेवढे निर्माण झाले ते तमोगुणाचं कार्य आहे, म्हणून पदार्थ तेवढे तमोगुणाचे. आणि क्रिया जी आहे ती रजोगुणाची, बरोबर ना? क्रिया रजोगुणाची,
पदार्थ तमोगुणाचे आणि ज्ञान सत्वगुणाचं, आहे की नाही? म्हणजे जर ज्ञान झालं तर कोणता गुण आहे? सत्वगुण. क्रिया घडली तर रजोगुण आणि पदार्थ दिसला तर तमोगुण. अशा प्रकारची स्थिती आहे. लक्षात आलं ना? तर आता आपण जेव्हा ह्या रज्जूकडे पाहतो, रज्जू रूपाने आपल्याला कळत नाही. रज्जूचं सामान्य ज्ञान असतं आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असतं. आणि त्या अज्ञानापासून हा सर्प आला कुठून? अगोदर तर नव्हता, आहे की नाही? आला कुठून? तर त्या अज्ञानाचं तो कार्य आहे. म्हणजे याचा अर्थ सर्प हा अज्ञानाच्या कोणत्या गुणाचं कार्य आहे? सर्प उत्पन्न, सर्प नावाचा पदार्थ आहे की नाही? मग तो काय? अज्ञानाच्या तमोगुणाचं कार्य आहे. जर कोणाला वाटलं की तो सर्प आपल्या दिशेने येतो, तर ते कोणत्या गुणाचं कार्य आहे? अज्ञानाचं रजोगुणाचं कार्य आहे की नाही? आणि हा सर्प आहे असं ज्ञान झालं की नाही? झालं. तर ते कोणाचं कार्य आहे? अज्ञानाच्या सत्वगुणाचं कार्य आहे. लक्षात आलं ना? मग सत्वगुणाचा अज्ञानाचं त्याला काय म्हणतात? अज्ञानाचा परिणाम आहे सर्प आणि सर्पज्ञान. अज्ञानाचा परिणाम म्हणजे त्याला कशाला म्हणतात परिणाम? जे उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप असतं त्याला म्हणतात परिणाम. म्हणजे उपादान कारण म्हणजे पुन्हा थोडं सांगतो की उपादान कारण त्याला म्हणतात की ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असतो, ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही म्हणजे कार्य टिकत नाही, कार्य आपल्याला प्रतीतीला येत नाही. त्याच्या म्हणजे ज्याचा कार्यामध्ये प्रवेश असला पाहिजे त्या कारणाचा, आणि शिवाय ते कारण जर नसलं तर कार्य सुद्धा राहणार नाही म्हणजे अस्तित्वात राहणार नाही. त्याला म्हणतात उपादान कारण, आहे की नाही? जसं दुधाचा दही, आणि ते कसं असतं? कारणापेक्षा वेगळ्या रूपाचं असतं. म्हणजे जसं कारण तसं नसतं, त्याच्यामध्ये काही बदल किंवा विकार होतो. उदाहरणार्थ दूध आणि दही, आहे की नाही? दुधापासूनच दही बनतं की नाही? मग दुधाचं कारण कोण आहे? दही. पण दुधाचं कोणतं कारण आहे? तर ते दुधाचं आहे आपलं ते दह्याचं कोणतं कारण आहे? दूध. तर ते उपादान कारण आहे. उपादान कारण का म्हणायचं त्याला? ते बघा की दुधाचाच दह्यामध्ये प्रवेश असतो की नाही? का दुधा वाचून दही आहे? बरं, दूध नसलं तर दही आहे का? नाही. मग दह्याला कोणतं कारण? आपलं दह्याचं दूध हे कोणतं कारण आहे? उपादान कारण. आता घट बनवतो तर घटाचं उपादान कारण कोण आहे? माती. मातीचा घटामध्ये प्रवेश आहे आणि माती नसली तर घट राहत नाही, आहे की नाही? दुधाचा दह्यामध्ये प्रवेश आहे, पण हे कोणता? दुधाचा दही हा परिणाम आहे. दुधाचा दही हा परिणाम आहे. परिणाम कशाला म्हणतात? उपादान कारण जे असतं दूध त्याच्या समान आहे की नाही? दह्यासारखाच आपलं दुधासारखाच पांढरेपणा आहे की नाही? मग दूध पातळ आहे, दही घट्ट आहे, त्याचं रूप सारखं आहे का वेगळं आहे? अन्यथा रूप आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं? परिणाम, आहे की नाही? उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप. त्याचं रूप, जे रूप दुधाचे ते रूप दह्याचे आहे का? नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं? दूध हा दह्याचा परिणाम आहे असं म्हणायचं. आता उपादान कारण सांगितलं आपण. उपादान कारण काय? ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्याला उपादान कारण म्हणतात. मग आता दह्याचं दूध हे उपादान कारण आहे असं आपण म्हटलं ना. आणि मृत्तिका म्हणजे माती हे घटाचं काय आहे? उपादान कारण आहे. सोन्याचा ह्याच्यामध्ये प्रवेश आहे का नाही? अलंकारामध्ये. मग अलंकाराचं सोनं कारण आहे, पण कोणतं कारण आहे? उपादान कारण आहे. आता कुंभार किंवा त्याला कुलाल असं म्हणतात, तर तो कुलाल हा सुद्धा घटाचं कारण आहे की नाही? कुंभार घटाचं कारण आहे. मग तो कोणता? उपादान कारण आहे का? नाही. कारण कुंभाराचा घटात प्रवेश आहे का? आणि त्याच्या वाचून कार्य राहतं की नाही? समजा घट उत्पन्न झाला आणि कुंभार मरण पावला किंवा गावाला गेला, तर घट सुद्धा गावाला जातो किंवा घट नाही सावतो का? नाही, घट राहतो. म्हणून तो त्याचं कोणतं कारण आहे? निमित्त कारण आहे. आतापर्यंत आपल्याला निमित्त कारण आणि उपादान कारण असं दोन कारणांचा परिचय झाला, बरोबर आहे ना? एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण. ज्याचा कार्यामध्ये प्रवेश नसतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहू शकतं, आहे की नाही? असं कारण त्याला म्हणतात उपादान कारण. आणि आणखी त्याचे समवायी कारण, असमवायी कारण किंवा त्याला काय म्हणतो अन्यथा सिद्ध, अशा प्रकारची त्याची काही आपल्याला आवश्यकता नाही. फक्त आपल्याला हे शब्द परिचयाचे झाले पाहिजे. निमित्त कारण, उपादान कारण आणि परिणाम, आहे की नाही? हे तीन शब्द आपल्या परिचयाचे झाले. आता
इथं असं सांगतात की रज्जू जे आहे त्या रज्जूचं सामान्य ज्ञान, रज्जूच्या विशेष स्वरूपाचं अज्ञान, आणि त्या अज्ञानामुळे आपल्याला सर्प भासला. बरोबर आहे ना? मग सर्प कोणाचं कार्य आहे? अज्ञानाचं कार्य आहे, आहे की नाही? अज्ञान काय आहे? 3 गुणात्मक. बरं, तो सर्प खरा आहे का खोटा आहे? खोटा आहे. बरं, त्या सर्पाचं ज्ञान होतं की नाही? होतं. ते ज्ञान खरं असतं की खोटं? म्हणजे ज्ञानही खोटं आणि सर्पही खोटा, आहे की नाही? मग सर्पाचं ज्ञान झालं की नाही? मग ते सर्पाचं ज्ञान जे झालं ते कोणत्या गुणाचं कार्य आहे अज्ञानाच्या? सर्प ज्ञान कोणाचं कार्य आहे? अज्ञानाच्या सत्वगुणात. आणि सर्प कोणाचं कार्य आहे? तमोगुणात. सर्प हे अज्ञानाच्या तमोगुणाचं कार्य आहे की नाही? आणि हे भासलं कोणामुळं? तर रज्जू स्वरूपाच्या अज्ञानामुळं, आहे की नाही? अज्ञानामुळं. आणि त्या अज्ञानाचा क्षोभ झाला म्हणजे त्या अज्ञानाचा विकार झाला, आहे की नाही? त्या अज्ञानामध्ये विकार निर्माण झाला आणि पहिलं रूप सोडून त्याच्यामध्ये आपल्याला सर्प भासायला लागला. बरोबर ना? हे चालले कशासाठी? ज्याच्या अज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे, असं म्हणतात. तर त्याचं स्पष्टीकरण आपण साधारणपणे पाहतो की ज्याच्या अज्ञाने जगत भासे. तर या ठिकाणी ज्याच्या अज्ञाने म्हणजे कशाच्या? रज्जूच्या अज्ञानाने जगत भासतं का? ज्याच्या म्हणजे कोणाच्या? ज्या परमात्म्याच्या अज्ञानाने. वर ज्या परमात्म्याचं वर्णन केले, आनंद सत्य प्रकाश, आहे की नाही? आणि तो परमात्मा मीच असे म्हणजे माझं आत्मस्वरूप, म्हणजे माझा आत्मा परमात्मा रूपाने जर कळला नाही, ज्याचं अज्ञान म्हणजे ज्याचं म्हणजे ज्या ब्रह्माचं अज्ञान म्हणजे ते ब्रह्म मीच आहे, माझाच आत्मा आहे, असं अज्ञानाचं त्या स्वरूप आहे की नाही? ब्रह्माचं आत्मत्वाने अज्ञान, आहे की नाही? म्हणजे ब्रह्म आत्मा आहे असं न कळणं याला म्हणतात अज्ञान. ज्याच्या अज्ञाने म्हणजे त्या परमात्म्याच्या आत्मत्वाने असणाऱ्या अज्ञानामुळं काय होतं? भाषे जगत, जगत भासतं. कसं काय? याला उदाहरण काय देतात? जसा दोरीवरी सर्प दिसत. म्हणजे जगत हा ब्रह्माच्या अज्ञानाचं कार्य आहे, आहे की नाही? जगत हे मग ब्रह्माचं आणि जगताचं ज्ञान होतं की नाही आपल्याला? होतं. मग जगताचं ज्ञान हे कोणाचं कार्य आहे? अज्ञानाच्या तमोगुणाचं कार्य आहे. जगताचं ज्ञान हे आत्म्याच्या, आता काय बरं, ज्ञान ज्ञान म्हणलं का सत्वगुण, आहे की नाही? मग जगताचं ज्ञान हे कोणाचं कार्य आहे? सत्वगुणाचं. आणि जगत कोणाचं कार्य आहे? अज्ञानाच्या का रजोगुणाचं? तमोगुणाचं कार्य आहे. हे आपल्याला कळलं की नाही? जसं रज्जूवर सर्प भासतो, तर तो सर्प जो आहे तो अज्ञानाच्या तमोगुणाचं कार्य. तुम्ही का बरं घाबरता? का बरं? काय लक्षात नाही? जास्त जरी नसेल आपल्याला तर आता चाललंय याच्यावरून थोडंसं इथल्या इथं तरी आपण थोडं एकाग्र होऊन हे उत्तरं दिली पाहिजे. बरोबर? याच्यामध्ये आता सगळ्या जणांना प्रश्न तर विचारणं शक्य नाही. मग एखादं कोणाला तरी विचारलं तर त्याच्यावरून लक्षात येतं सगळ्यांच्या, आहे की नाही? चितावरून भाताची परीक्षा. तर आता हे सांगा की हे जे आपल्याला रज्जूवर दोरी आपलं रज्जूवर सर्प भासतो, तो सर्प कोणाचं कार्य आहे? अज्ञानाच्या तमोगुणाचं. आणि सर्पाचं ज्ञान होतं की नाही? होतं. ते अज्ञानाच्या सत्वगुणाचं कार्य. अज्ञान आपल्याला दिसतं का कार्यावरून मानतो आपण? अज्ञान नावाचा पदार्थ कुठं दिसतो का आपल्याला? कार्य दिसतं. कोणतं कार्य दिसतं? सर्प भासतो, सर्पाचं ज्ञान होतं, हे कार्य होतं ना. मग कोणतंही कार्य हे कारणावाचं निर्माण होत नाही आणि कारणाचेच गुण कार्यामध्ये येतात. कारण गुणाहा कार्यगुणे संक्रामंती, असं आपण चिंतन करतो. तर आता जसा दोरीवरी सर्प दिसतो, दोरीवर जसा सर्प दिसतो, कशामुळं? ज्याच्या अज्ञाने, नाम रज्जूच्या अज्ञानाने जसं दोरीवर काय दिसतो? सर्प दिसतो. आता पुढे काय सांगतात की आपण तसा विचार करायला गेलं, आता एक मनुष्य हे बघा 4 जण रस्त्याने चालले आणि त्यांना मंद अंधकार होता. पूर्ण जर उजेड असता तर त्यांना दोरी दोरी रूपाने कळले असते. पूर्ण अंधकार असता, अमावास्येची काळी रात्र तर तुडून गेले असते, तरी सर्पाची शंका आली नसती. परंतु त्यांना काय होतं? मंद अंधकार आहे म्हणजे दिसतं पण पूर्ण रूपाने हा रज्जूच आहे असं कळत नाही. आणि त्यामुळं त्या अज्ञानाचा परिणाम म्हणून त्यांना सर्प दिसतो. म्हणजे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत. याचं चिंतन चाललंय आपलं. कशासाठी?
तर जसं आपण एक 4 जण चालले होते, त्यांनी रस्त्याने त्यांना मंद अंधकारामध्ये तिथं काहीतरी पडलेलं होतं, दोर, 3 पदरी काय सुंबाचा दोर, रज्जू ती पडलेली होती. आणि पाहिल्यानंतर त्याच्यातल्या एक जणांनी सांगितलं इथं काहीतरी पडलेलं आहे, हे काय आहे? तर त्यांचा विचार सुरू झाला. एकाने काय सांगितलं की या ठिकाणी पाणी सांडलेले, जलधारा आहे की नाही. एक म्हणतो या ठिकाणी जमीन दुभंगली, उन्हाळ्याच्या दिवसात जमिनीला भेगा पडतात की नाही, त्यामुळे त्या भेगा पडलेल्या आहेत असं एक जण म्हटला. एक म्हटला की हा पुष्पाचा हार या ठिकाणी पडलेला आहे, होऊ शकतो का नाही भ्रम? आणि एकाने सांगितलं की हा सर्प आहे. अशा प्रकारचं त्यांना भ्रम झाला. नंतर नेमकं काय आहे याविषयी त्यांचा विचार सुरू झाला असताना एक आप्त म्हणजे एक किंवा शिष्ट याला असं म्हणतात, आप्तस्तु यथार्थ वक्ता, जी वस्तू जशी आहे तशी सांगणारा असा कोणीतरी पुरुष आला. आणि त्याला वाटलं की यांना भ्रम झालेला आहे, इथं दोरी पडलेली आहे आणि त्या दोरीवर यांना मंद अंधकारामुळे भ्रम झालेला आहे. पण मला चांगलं माहित आहे की या ठिकाणी दोरीच पडलेली आहे, पण आता यांचा भ्रम घालावा कसा, आहे की नाही. म्हणून त्यांनी काय केलं, एक दिवा घेतला आणि दिव्याच्या साह्याने त्या सर्वांना घेऊन तो कुठे गेला, त्या दोरीजवळ गेला. आता स्पष्ट प्रकाशामध्ये सर्वांना दोरीचं दर्शन झालं, म्हणजे दोरी दिसली, दर्शन झालं म्हणजे दोरी दिसली आणि सर्वांचा भ्रम निघून गेला, आहे की नाही. सर्वांचा भ्रम निघून गेला. मग ते सगळेजण विचार करायला लागले की या ठिकाणी ह्या दोरीवर सर्प भासलाच कसा, ऐक दोरीवर सर्प. आता त्यांनी जेव्हा दोरी पाहिली तेव्हा त्यांना असं वाटतं का आता हा सर्प गेला किंवा आता ती पुष्पमाला गेली, असं त्यांना वाटतं का? आता गेली असं वाटतं का? जेव्हा आपल्याला भ्रम झाला होता तेव्हाही नव्हतीच असं वाटतं. जेव्हा भ्रम झाला तेव्हाही नव्हती. आणि अगोदर होती का? भ्रम होण्याच्या पूर्वी नव्हती. भ्रम झाला तेव्हाही, आणि आता भ्रम निघून गेला, आता तर गेलीच गेली. का दोरीचा फक्त आपल्याला भ्रमच होता, केवळ भ्रमच होता. मग ती दोरीच्या ठिकाणी सर्प नेमका कोणत्या काळात होता? ज्ञान होण्याच्या पूर्वी होता, सर्पज्ञान होण्याच्या पूर्वी होता का रज्जू ज्ञान झाल्यावर आहे का जेव्हा रज्जू ज्ञान झालं नव्हतं तेव्हाही नव्हता? म्हणजे कोणत्या काळात नव्हता? तिन्ही काळात नव्हता. भूतकाळात नव्हता, वर्तमान काळात नाही आणि भविष्य काळातही असणं शक्य नाही. म्हणजे त्या सर्पाचा काय ती त्रैकालिक अत्यंताभाव आहे. दोरीच्या ठिकाणी सर्प असणं कधीही शक्य नाही. म्हणजे हा केवळ काय झाला होता, आपल्याला भ्रमच झाला होता, आहे की नाही. बरं, आता एक जण जर म्हणायला लागला की बरोबर आहे, ज्या वेळेला दोरीचं मला अज्ञान होतं तेव्हा सर्प भासला आणि आता त्या दोरीचं ज्ञान झाल्यावर तो सर्प निघून गेला, असं जर कोणी म्हणायला लागलं तर त्याला लोक काय म्हणतील, वेडाच आहे की नाही. अरे जेव्हा भासला तेव्हा सुद्धा नव्हता. आणि खरं असंच घडतं की नाही, बरोबर ना. आता त्या दोरीनं सर्प पाहिला का? दोरी सर्प झाली का? झाली नाही, आहे की नाही. आणि जर त्या ठिकाणी त्या दोरीला विचारलं, आहे की नाही, की तुझ्या ठिकाणी सर्प झाला होता का, तर ती म्हणते नाही. आणि रज्जू महाराज तुमचं जेव्हा मला यथार्थ म्हणजे जसं आहे तसं ज्ञान झालं तेव्हा सर्पाची निवृत्ती झाली की नाही, तर म्हणतो माहीत नाही. रज्जूने सर्प पाहिला नाही, रज्जूला सर्प माहीत नाही. बरं, ज्या वेळेला सर्प भासला त्यावेळेला ती रज्जू विषारी झाली का? नाही. बरं, तो सर्प गेला कुठं? जेव्हा तुम्हाला रज्जूचं ज्ञान झालं तेव्हा गेला कुठं? मुळात असायला पाहिजे होता तर जाईल ना, तो नव्हताच, आहे की नाही. त्याचा काय आहे, त्रैकालिक अत्यंताभाव आहे. तो दोरीवर सर्प, दोरीनं सर्प पाहिला नाही, दोरीवर सर्प झाला नाही आणि दोरीच्या ज्ञानानंतरही तो कुठं निवृत्त म्हणून झाला नाही, कारण तो पदार्थ मुळी नव्हताच. अशी स्थिती आहे की नाही. हे आपल्याला सगळं कळतं की नाही. ह्या दोरीच्या व्यवहारात, दोरीवर जेव्हा सर्प भासतो त्या रज्जू सर्पाच्या व्यवहारामध्ये आपल्याला असं कळतं, आहे की नाही. त्याला जर म्हटलं का हो रज्जू महाराज सर्प माहीत आहे का, तो काय म्हणतो माहीत नाही. बरं, दिसला तेव्हा होता तेही माहीत नाही, आता तुमचं ज्ञान झाल्यावर गेला हेही माहीत नाही, तुम्हाला रज्जू म्हणतात हेही पण माहीत नाही, आहे की नाही. रज्जूवर सर्प झाला आणि गेला हे दोन्ही माहीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सारी झाली मेली लटिके वचन बद्ध मुक्त सीन तुका म्हणे. सारी म्हणजे ते सारीपाटाच्या खेळामध्ये त्या सोंगट्या असतात, म्हणजे ह्या सोंगटीने ह्या सोंगटीला मारली. आता सोंगटी मेली का? आपणच केलेली कल्पना आहे की नाही. सारी म्हणजे त्या सारीपाटातल्या खेळातल्या ती सोंगटीच म्हणायचं त्याला. आता ती झाली आणि उत्पन्न झाली, मेली, हे सगळं लटिके बोलण्यातच आहे का, तिथं आहे काय?
तसा सर्प फक्त आपल्या वाणीतच आहे का खरा रज्जूवर आहे? नाही. रज्जूला सर्प माहीत नाही, पण रज्जूला रज्जू म्हणतात हेही माहीत नाही. पण रज्जू रज्जू नाही असं मात्र नाही, असंही मात्र नाही. तसं या ठिकाणी आता सांगतात की ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, हे जसं रज्जूच्या अज्ञानाने जगत भासतं तसंच आपल्याला मी कोण आहे म्हणजे माझा आत्मस्वरूपाचं जेव्हा मनुष्याला अज्ञान होतं त्या अज्ञानामुळे त्याला जगत दिसतं. त्या अज्ञानाचं कार्य जगत आणि अज्ञानाच्या तमोगुणाचं कार्य जगत आणि अज्ञानाच्या सत्वगुणाचं कार्य हे जगताचं ज्ञान. बघा आपल्याला जेव्हा रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा तो सर्प जातो का सर्पाचं ज्ञानही जातं? ज्यावेळेला रज्जू दिसतो आपल्याला तेव्हा सर्प खोटा ठरतो का सर्प ज्ञानही खोटा ठरतं का दोन्ही खोटं ठरतं? दोन्ही खोटं ठरतं, आहे की नाही? त्यावेळेला सर्प आणि सर्पाचं ज्ञान दोन्हीही मिथ्या ठरतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं तर काय होईल? जगत आणि जगताचं ज्ञान ही दोन्ही काय ठरतील? मिथ्या, खोटी अशा प्रकारचे ठरतील, आहे की नाही? मग ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, ज्याच्या अज्ञानाने हे जगत भासतं म्हणजे ज्याच्या अज्ञानाच्या तमोगुणाचं कार्य हे जगत आहे आणि सत्वगुणाचं कार्य हे जगत ज्ञान आहे, आहे की नाही? आणि ज्या वेळेला तुम्हाला आत्म्याचं ब्रह्मत्वाने म्हणजे माझा आत्माच ब्रह्म आहे असं ज्ञान होईल त्यावेळेला तुम्हाला जगत राहणार नाही. आता त्याच्यात पुन्हा आणखीन विचार आहे, सध्या एवढाच घ्या. त्यावेळेला जगत राहणार नाही, जगताचं ज्ञानही राहणार नाही. म्हणजे राहणार नाही म्हणजे दोन्ही काय होतील? खोटे. जगत दिसणार नाही का ते सत्य वाटणार नाही? सत्य. आता आपण सर्प पाहिला आणि सर्व दिव्याच्या साह्याने पाहिला आणि आपल्याला एकदा कळलं की आता हा रज्जू आहे, या ठिकाणी सर्प नाही. आणि पुन्हा आपण तो दिवा बाजूला केला आणि थोडं दूर गेलं तर पुन्हा सर्पासारखं वाटेल की नाही आपल्याला? वाटेल. तर त्यावेळेला आपले गुडघे फुटतील का? नाक फुटेल का? पळू का आपण? भय राहील का? अंगाला कंप होईल का? काही नाही. का हसत राहणार आपण? हसत राहणार काही नाही, कारण हे काय हे खोटे, आहे की नाही? काल आपण मृगजळाचं पाहिलं, मृगजळ दिसल्याने बिघडलं का हरणाने सत्य मानल्यामुळे बिघडलं? का माणसाने खोटं मानल्यामुळे बिघडलं? का माणसाचं बिघडलंच नाही, कारण त्यांनी खोटंच मानलं म्हणून बिघडलं नाही, आहे की नाही? आणि सूर्याला जाऊन विचारलं का हो का पहिल्यांदा काय मृगजळ दिसतं कशाला? कशामुळं? तर सूर्याची प्रखर जी किरण आहे आणि उखर म्हणजे माळरान बराड जमीन तिच्याशी संबंध झाला की त्या किरणांचाच काय होतं? आपल्याला जलाच्या रूपाने भास होतो सूर्यकिरणांचा, आहे की नाही? म्हणजे खरं ह्या मृगजलाचा भ्रम होण्याला कारण कोण आहे? सूर्यकिरण. म्हणजे सूर्यकिरण म्हणजे काय? सूर्य, आहे की नाही? किरण सूर्याला सोडून आहेत का? नाही. सूर्या वाचून स्वतंत्र आहे का? ज्या वेळेला दिवसभर सूर्याची किरणं असतात आणि संध्याकाळी काही ज्या वेळेला सूर्य मावळतो त्यावेळेला काही किरणं इथं मुक्कामाला राहतात आणि काही किरणं सूर्याजवळ जातात, आहे की नाही? का सगळेच जातात? त्या सूर्य किरणांना सूर्याशिवाय स्वतंत्र सत्ता नाही, बरोबर ना? त्याप्रमाणे आपलं काय चाललं होतं? तर अशा प्रकाराने हे जे आत्मस्वरूप आपलं तर आपण जर सूर्याला विचारलं, मृगजळ माणसाच्या दृष्टीनं खोटं आहे, आहे की नाही? हरणाच्या दृष्टीनं सत्य आहे. आता आपण जर मूळ सूर्यालाच विचारलं का हो हे मृगजळ खरं की खोटं, तर म्हणतो मृगजळ नावाचा पदार्थ मला माहीतच नाही, सूर्याच्या दृष्टीनं मृगजळच नाही. तसं ज्या रज्जूवर तुम्हाला सर्पाचा भास होतो त्या सर्पाच्या रज्जूच्या दृष्टीनं सर्पच नाही आणि सर्पज्ञानही नाही. ते खोटं आहे का नाहीच आहे? नाहीच आहे, ऐक ना, त्याच्या दृष्टीनं नाहीच आहे. त्याचप्रमाणे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, ज्या परमात्म स्वरूपाच्या अज्ञानाने जगत भासतं ते जगत परमात्म्याला भासतं का तुम्हाला आम्हाला भासतं? तुम्हाला आम्हाला भासतं. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी जगत आहे का? रज्जूच्या ठिकाणी सर्प आहे का? परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी जगत नाही. मग परमात्म्याच्या दृष्टीनं जगत सत्य आहे का जगत मिथ्या आहे? का जगत नाहीच आहे? मग परमात्मा स्वरूपाच्या दृष्टीनं पाहिलं तर जगत सत्यही नाही आणि जगत मिथ्याही नाही. नसलेल्या जगताविषयी तर सत्य आणि मिथ्या हा विचारच नाही, ऐके नाही. जर कोणी विचारलं की वंध्यापुत्राच्या लग्नाचा सगळा हिशेब बरोबर सांगा, ऐके नाही. वंध्यापुत्र म्हणजे ज्या बाईला केव्हाही मूल होतच नाही, म्हणजे त्याला वांझ असं म्हणतात. तर अशा प्रकारच्या वंध्या याचाच अर्थ तिला पुत्र नाही. वंध्यापुत्र म्हणजे वंध्येला पुत्र होणं शक्यच नाही. मग त्याचं लग्न कसं काय?
म्हणजे त्या वंध्येचा पुत्र सश्याच्या शिंगाचं धनुष्य केलं, आहे की नाही? आणि तो सश्याच्या शिंगाचं धनुष्य करून तो कुठे गेला म्हणे, तर गंधर्व नगर, आकाशामध्ये जे असतं ना ते ढगांमुळे वेगवेगळे रंग दिसतात ना, त्या गंधर्व नगरामध्ये फिरण्यासाठी गेला. आणि भीष्माची जी मुलगी आहे तिच्याबरोबर त्याचा विवाह झाला. तर ह्या गोष्टी काय आहे की नाही? हे सगळं नुसतं बोलणं. त्या मौली नाथमाने भीष्म श्रेयशी पाना आला असं लिहिलंय. भीष्म ब्रह्मचारी, आहे की नाही? त्यांना मुलगा कुठं, त्याच्याबरोबर ह्या वंद्याचा पुत्र मुलगी कुठं, आणि वंद्याचा पुत्र तिथं कसं करील? गंधर्व नगर नावाचं नगरच नाही, आहे की नाही? अच्छा, आणि सश्याचं शृंग, आणि म्हणे पुन्हा त्यांनी काय केलं, आकाश पुष्पाच्या माळा घातल्या, आहे की नाही? आता आकाश पुष्प आहे का कुठं? तर अशा प्रकारचा हा जो काही अध्यात्माचं जेव्हा आपण चिंतन करतो, तेव्हा जेव्हा आपण आपल्या आत्मस्वरूपाच्या जवळ जातो, त्यावेळेला जगत हे सत्य नाही आणि मिथ्याही नाही, जगत नाहीच आहे. आणि मग कोण आहे? फक्त मीच आहे. पण मीच आहे असं तरी म्हणायला आहे का कुतो? एकटाच जेव्हा राहतो, मी म्हणायला वाणी पाहिजे, बुद्धी पाहिजे, आहे की नाही? वागिंद्रिय उच्चारण करायला पाहिजे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानेंद्रिय आहेत का? कर्मेंद्रिय आहेत का? काही नाही. तोच तो आहे की नाही? ज्या वेळेला प्रलय काळ होतो, आहे की नाही, जलप्रलय म्हणतात, सगळीकडे जलच जल, आहे की नाही? मग त्यावेळेला नद्या, समुद्र यांचा विभाग करता येईल का आपल्याला? नाही, नद्या, पाणीच पाणी सगळीकडं. आता हा ओहोळ, ही नदी, ही विहीर, हा समुद्र, कोणता तरी भेद आहे का त्या ठिकाणी? तसं ज्या वेळेला श्रीगुरु कृपेने सत्शास्त्र श्रवण करत असताना अंतर्मुख साधकाची आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिती होते, त्यावेळेला त्याच्या दृष्टीनं दोही थाईना जगतही त्याच्या दृष्टीनं राहत नाही. आणि त्या ठिकाणी जगत खोटं आहे आणि मीच एक खरा आहे, मीच एक खरा आहे हे सुद्धा म्हणायचं काम नाही. का तो नाही, तो आहे, पण त्या ठिकाणी कोणताही व्यवहार नाही, अशा प्रकारचा कोणताही व्यापार नाही. अशा प्रकारची जी अव्यवहार्य स्थिती आहे ती खरी आत्म्याची आहे. आणि ती आत्म्याची नित्यच आहे, ती आत्म्याची नित्यच आहे. हा भ्रम कुठं झालाय? तुम्हाला आम्हाला आपल्या बुद्धीमध्ये झालेला आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भ्रम नाही. आत्मा तुका म्हणे साहे, देव आहे तैसा आहे, त्याला काही नाही. आता आपण म्हणतो की इतके दिवस किती अनंत जन्मामध्ये मला ह्या आत्मस्वरूपाचं अज्ञान होतं आणि आता मला ज्ञान झालं, आता मी जीवनमुक्त झालो. हे तुम्ही म्हणता, म्हणजे तुमच्या बुद्धीला धरून, आहे की नाही? तुम्ही म्हणता. पण मूळ आत्म्याला झाला का कधी? बंध झाला होता का? मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे. मूळ आत्मा कसा आहे? नित्यमुक्त आहे, तो अवाच्य आहे, तो अव्यवहार्य आहे. त्याची स्थिती कशी आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये सांगितलं. कदाचित एखाद दिवस चिंतन झालं असेल, पुन्हा एकदा सांगतो. अमावास्याच्या काळ्या रात्री काळा मनुष्य काळ्या शेतात गाढ झोपला, आहे की नाही? बरोबर आहे ना? तर अशा वेळेला त्या अमावास्याच्या रात्री असल्यामुळं, काळं शेत असल्यामुळं, तो काळा मनुष्य असल्यामुळं गाढ झोपला आणि एकांत जंगल. आता तो कोणाला पाहतो का? नाही. ऐक का पाहतो? झोपेत माणूस नाही ना पाहत कोणाला. पाहत असलं तर त्याला झोप नाही ना म्हणत. म्हणजे तो झोपलेला आहे, म्हणजे याचा अर्थ तो कोणाला पाहत नाही. बरं, त्याला कोणी पाहतं का तिथं? त्याला पाहणारही कोणी तिथं नाही, आहे की नाही? बरं, पाहायचं ठरलं तरी त्याची दिसण्याची सोय आहे का? नाही, आहे की नाही? मग आता जर कोणी म्हणायला लागलं काय, काळा राहे काळवखा ना, जो निरंजनी निदेला तो आणखी नाही देखिला. निरंजनी म्हणजे एकांतात झोपला. माऊली दृष्टांत देतात अमृतानुभवामध्ये. जर आपल्याला विचारसागर चांगला कळला तरच अमृतानुभव कळतो, नाहीतर अमृतानुभव कळतच नाही. आणि अमृतानुभव हा आपल्या संत वाङ्मयातली आपल्या संप्रदायाला दिलेली सर्वात अत्युच्च कोटीची माऊलीने दिलेली देणगी, की ज्या अमृतानुभवाचं यथार्थ चिंतन केल्याशिवाय मनुष्याला मरण्याचा अधिकारच नाही, वारकऱ्याला मरण्याचा अधिकारच नाही अमृतानुभवाचं चिंतन झाल्याशिवाय. पण त्याच्यासाठी हे चिंतन झालं पाहिजे. त्या अमृतानुभवामध्ये माऊलींनी ही जी स्थिती आहे, खरी आपली वास्तव स्वरूप स्थिती जी आहे, तिचं वर्णन करताना सांगतात, निरंजनी निदेला. निरंजनामध्ये म्हणजे एकांतामध्ये तो झोपलेला आहे, जिथं कोणीच मनुष्य नाही. तिथं काय माणसाचा वारा नाही, पक्षाचा थारा नाही, अशा ठिकाणी तो झोपलेला आहे. आणि नाही जो आणखी नाही देखील, दुसऱ्यांना दिसेल का? निरंजन म्हणायचं, मग दुसरं आहे का तिथं कोणी पाहायला? आणखी नाही देखील. बरं, त्यांनी नाही पाहिलं तर त्याला तरी ज्ञान आहे का नाही? मी आहे हे त्याला ज्ञान आहे की नाही? कारण तो झोपलेला आहे.
झोपेत माणसाला आपलं आपलं ज्ञान असतं नाही का, मी आता झोपलेलो आहे, काय मला आनंद येत आहे, आता मी सगळ्याला विसरलोय, असं ज्ञान असतं का झोपेत? का हे ज्ञान नसतं, हेही नसतं काय, नुसतं बघून काय उपयोग आहे, बोला ना, काय आपलं चाललं काय, हे काय गोष्ट थोडी चालली आहे काही, आहे की नाही? तर त्याचं एकांतात झोपलेल्या मनुष्याला त्याला कोणी पाहतंय का, आणि की नाही देखील, आणि आपल्याला तरी त्याला कळतं की नाही मी आहे, कारण का तो झोपलेला आहे. एकटा बसला असता तर म्हणला असता मी एकटा आहे की नाही? आता जर मला कोणी विचारलं तुम्ही इथं किती जण आहे, तर 100 जण आहे, सगळे निघून गेले, कोण आहे, तर मी आहे असं म्हणेल. पण मी झोपला नसलो तर झोपलेल्या मनुष्याला आणखी नाही देखील आणि आपलाही निमाला आठवत आहे, आपलं सुद्धा त्याला स्मरण नाही, आहे की नाही? मग आपलंही त्याला स्मरण नाही, अशी स्थिती आहे की नाही? मग आता एखादा मनुष्य म्हणायला लागला ह्या निर्जन अरण्यामध्ये मी सिद्ध करतो की कोणीही मनुष्य अस्तित्वात नाही, कारण असता तर आपल्याला दिसला असता. बरं नसू द्या, जाऊ द्या, आपल्याला दिसू द्या, त्याचं त्याला तरी कळलं असतं. मग आता तुम्ही सांगा बरं, असं जर कोणी विधान केलं तर मान्य करू का? त्याचा त्याला पाहत नाही, आपल्याला तो दिसत नाही, तरी तो नाही म्हणण्याची सोय नाही, असं काही बाही, आहे की नाही, ज्याच्याविषयी काही बोलता येत नाही, असं जे अस्तित्व आहे, अशी जी सत्ता आहे, ती कोणाची आहे? आत्म्याची आहे. त्या अशा प्रकारच्या आत्म्याची स्थिती आहे. त्याच्या ठिकाणी जगत झालं आणि गेलं असा सुद्धा विचार नाही. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे, एक बैल होता आणि त्या बैलाच्या जवळ एक माशी गुणगुण करत आली आणि त्यांना सांगितली, महाराज मी आपल्याला नमस्कार करते, मी खूप थकले होते आणि त्यामुळे तुमच्या शिंगावर मी 2 तास विश्रांती केली. तो म्हणतो त्यामुळं मी तुमची आभारी आहे. तो बैल काय म्हणतो, तू बसली होती हेच मला माहित नाही, आहे की नाही, तर उठली आणि तुला आभार मानण्याचं कारणच नाही, आहे की नाही? बसली हेच माहित नाही आणि उठली केव्हा माहित नाही. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत आलं कधी आणि जगत गेलं कधी. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही अज्ञानी होते तेव्हा तुम्हाला तुमच्या दृष्टीनं जगत होतं का आत्मदृष्टीनं जगत होतं? तुम्हाला भ्रमकाल झाला, तुम्हाला जगत आहे आत्म्याच्या ठिकाणी असं वाटत होतं. आणि जेव्हा तुमचा भ्रम गेला तेव्हा जगत गेलं हे कोणाच्या ठिकाणी वाटलं? तुमच्या ठिकाणी वाटलं. आत्म्याच्या ठिकाणी भ्रमकालातही भ्रम नाही, त्याला म्हणतात बंधकालेपी बंधाभावा. ज्या वेळेला बंध वाटतो तुम्हाला, मी बद्ध आहे, मी करता भोगता, तेव्हा सुद्धा तुम्ही करता भोगता आहात का? तेव्हा सुद्धा तुम्ही आत्माच आहात? आणि जेव्हा तुम्हाला कळलं की आत्मा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा अहम ब्रह्मास्मी, त्याच वेळेला जगत आहे का? त्याच वेळेला जगत गेलं आणि तुम्ही आत्मा झाले का? जेव्हा समजत नव्हते तेव्हाही आत्माच होते, तेव्हाही आत्माच होते. अशा प्रकारचं जे बोध आहे याला म्हणतात दृढ अपरोक्ष बोध, याच्यात कोणत्याही प्रकारचा संशय नाही. मग आत्मा कसा आहे? तो का म्हणे साहे देव आहे तैसा आहे, जसा आहे तसा, जो का त्यो. त्याच्या ठिकाणी लिहिलं, मला वाटतं चांगली पासष्टी तो का, तैसे दाविले नाही तरी हाच याच्या ठाई, ना दाविला तरीही हाच या. सगळं मायेने हे जगत दाखवलं तरी आत्मा आपल्या महिमेत आहेच आहे, आणि मायेने जगत दाखवलं नाही तरी हाच या, तो जो का तो, जसाच्या तसा. अशा प्रकारचा आपला आत्मा जो आहे, असंग निर्विकार अखंड सबराभरीत सच्चिदानंद स्वरूप. का हे शब्द त्याला माहित नाही? हेही शब्द त्याला माहित नाही. अशा प्रकारचा म्हणजे तिथं काय स्वामी महाराज म्हणायचे, न बोलण्याचं काय घेशील. म्हणजे जेवढं आपण बोलू ना आता, ते आत्म्याचं वर्णन होऊ शकत नाही. आत्मा ऐकतो का? ते नाही. जे बोले ते नव्हे, जे बोलणार ते आत्मस्वरूपाचं वर्णन नाही. आणि जे बोले ते नव्हे, आणि होय ते, आणि जसं त्याचं स्वरूप आहे ते न बोलवे, ते तर बोलताच येत नाही. ऐके ना पुढे काय, सावलीवरी मवे मविते जैसे. एखाद्या माणसाने काय केलं, सावलीचं माप घ्यायचं, सावलीचं माप घ्यायला पुढे गेलं की सावली काय होणार, आणखीन पुढे जाणार. तसं परमात्म्याचा शोध घेता येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी, आणि जर समजा सावलीचं आपल्याला सावलीला आपल्या ताब्यात आणायचं म्हणलं तर काय करायचं, लोटांगण तळी हारपती. आपण लोटांगण घातलं की गेले सावली. ज्यावेळेला सूर्य दुपारी प्रखर 12 वाजता याच्यावर मध्यान्नाचा सूर्य येतो, त्यावेळेला सावली कुठं असते? पायाच्या खाली असते. तसं आपल्याला खरा निसंदेह बोध होईल त्यावेळेला आपल्याला हे कुठं जाईल, ती सावली म्हणजे माया, ती आपल्या स्वरूपाशी काय होईल, एक रूप. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयापरी, तोडिता न तुटे सारिता निराळी, लोटांगण तळी हारपती. अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. म्हणून
हा विचार केला पाहिजे. आपण जे काही निराळे स्वप्न पाहतो ना, की मी उद्या व्यवसाय करीन, नोकरी करीन, मोठा महाराज होईल, पाठांतर करीन, याच्यापेक्षा मी काय होईल, ह्या प्रकारची जी स्थिती आहे, जाणून नेणं ते करी माझे, जाणील आणि मोठा ज्ञानी होईल का जाणून नेणता होईल, का जाणून नेणता होण्यातच कल्याण आहे. हा त्या दोरीनं सर्प होणं कल्याणकारक आहे का? सर्प घालवणं कल्याणकारक आहे का? का दोरीनं दोरी रूपाने असणं, का दोरी रूपाचा विसर पडणं, दोरी रूपाने जाणणं का न जाणणं, न जाणणं, आपल्या महिमेत असणं. तसं आपल्याला आपल्या जीवनात जाणवणी नेणं ते करी माझे मन, तुझी प्रेम खोन देवनिया, मग मी व्यवहारी असेन वर्तत, जेवी जळात पद्मपत्र, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीच्या सृष्टी चेविल्या जीवी. आणि ते तो कोणतं आहे, जैसा का उन्मनी ऐकोनी नायके निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगी राग, तुका म्हणे ऐसे झालिया, तुका म्हणे ऐसे झालिया वाचून, करणे तो शी न वाटत असे. माझ्या जीवनात सगळा बाकीचं काही झालं तर शी नाही. म्हणून जरी मनुष्याने स्वप्नच रंगवायचे असेल, मनोरथ करायचे असेल, तर कसं करावे, हे असं करावे, जाणूनी नेणं ते. नाहीतर मी ब्रह्मज्ञानी, मी ब्रह्मज्ञानी, मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, आत्मबोध, अरे हे नाही, हे सुद्धा एक प्रकारचं काय, हे अज्ञानच आहे. माऊलींनी सांगितलं की अगोदर काय होतं, एक मनुष्याला एक त्याची जी पत्नी होती ती अतिशय त्रास देणारी होती. मग त्या त्रास देणाऱ्या पत्नीला कंटाळून तो रोड झाला. तर त्याला मित्राने विचारलं काय झालं, त्यांनी सांगितलं असं आहे की ही तुझी पत्नी, माझी पत्नी मला अत्यंत त्रास देते, त्यामुळं मी असा क्रुद्ध झालो. त्यांनी सांगितलं तुला दुसरा उपाय सांगतो, तुला दुसरी एक पत्नी मी देतो आणि त्या पत्नीला ही जादू येते, त्यामुळे ती काय करेल की ही तुझी दुसरी पत्नी आहे ना, तर तुला काही मंत्रवून ती धान्य देईल, आणि ते धान्य दिलं की तू काय करायचं, त्या दोघींच्या अंगावर टाकायचं, बरोबर ना, दोघींच्या अंगावर टाकायचं, आणि मग काय होईल, मग मग झोप येईल. तर ते सांगतात की दोघांच्या अंगावर टाकायचं, आणि मग त्या काय होतील, दोघी घारी होती, एक पांढरी घार आणि एक काळी घार होईल. मग ते जे धान्य आहे ते धान्य कुठं टाकायचं, त्या दोघांच्या, मग ते झाल्यानंतर मग काय करायचं, तू एक दंड घ्यायचा, दंडाने ती काळी घार जी जी तुला त्रास देणारी पत्नी तिला मारायचं, मारून टाकायचं, आणि नंतर ते राहिलेले मंत्रलेले ते जे काही अक्षत आहे त्या कोणाच्या त्या पांढऱ्या घारीच्या अंगावर टाकल्या का ती पुन्हा स्त्री होईल, आणि मग तुझा हा प्रश्न मिटेल. त्याला वाटलं बरं आहे, आहे की नाही. मग त्यांनी काय केलं, तशा प्रकारचं ते प्रयोग केला, त्या दोघी घारी झाल्या, आणि लगेच आता ती घार एक त्यांनी दंडाने मारली जी पत्नी त्रास देणारी होती. आता त्याला वाटलं की ही पांढरी घार आहे, तिच्यावर तो अक्षता टाकायला लागला, कारण तिच्या आपल्यावर काय आहेत, उपकार आहेत, आता तिला पुन्हा स्त्री जीवन प्राप्त झालं पाहिजे. तेवढ्यात त्याच्या मित्राने हात धरला. ते म्हणलं आता दंडाने हिला पण मार, काली को मार दे अभी सफेद को क्यों छोड़ता है. असं का बरं, कारण ही तर त्याच्यापेक्षा जास्त मांत्रिक आहे, ही काय करील, आणखीन आपल्याला काय करील, आणखीन त्रास देईल तुला. आता तर ही पत्नी मारली, आता तर ती तुझ्यावर काय करील, जास्त स्वामित्व गाजवील, तेव्हा तिलाही पण मारून टाक, आहे की नाही. तसं अगोदर काय आहे, अज्ञान, आहे की नाही. अज्ञान आपल्याला पावलो पावली जीवाला छळीत असतं, दुःख देत असतं, आणि ते घालवण्यासाठी कोणतं ज्ञान आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, हे काय आहे, ज्ञान. ही आहे पांढरी घार, आणि अज्ञान काय आहे, काळी घार. आता तिला जपून ठेवायचं का, नाही, आता तिला पण काय, सफेद को क्यों छोड़ता है. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ निधी ब्रह्म, हा सुद्धा काय आहे, एक मी ब्रह्म आहे, हा भ्रमच आहे, अंतकरण वृत्तीला झालेलं ज्ञान आहे. त्या काय, त्याचे मिथ्या भान मदची माझी होत असे, त्याचे बुद्धी उपाधी करून, आहे की नाही. बुद्धी उपाधीला धरूनच मी ब्रह्म हे म्हणतो की नाही. मग बुद्धी उपाधीमध्ये होणारं जे भान आहे ते मिथ्याच आहे की नाही. मग त्या मिथ्याला पकडून ठेवायचं का, ठेवल्याने कल्याण आहे का, नाही. माऊली आपल्याला सावध करतात, उलट म्हणतात की पहिला अज्ञान काळात बरं होतं, मी अज्ञानी, थोडी नम्रता होती, आता तर हम भी कुछ है, आम्हाला ब्रह्मज्ञान झालं. म्हणून माऊली म्हणतात, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अशा प्रकारे उलट त्याला काय होतं, आणखी संकटात मी त्या हा 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 ज्ञानाला सुद्धा काय म्हणले, ज्ञानबंधू ऐसे शिवसूत्राचे निमिषे निगदिले असे सदाशिवे. भगवान शंकरांनी सांगितले का ज्ञानम बंधा, ज्ञान सुद्धा काय आहे, बंद आहे. म्हणून अज्ञानाला घालवणारं ज्ञान सुद्धा गेलं पाहिजे. आणि खरं ज्ञान जे आहे ना, ते खरं ज्ञान राहतच नसतं.
आणि खोटं ज्ञान जातच नसतं. मी ब्रह्म आहे हे जर आपलं खोटं ज्ञान असेल तर काय राहतं, काय मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं राहतं. आणि खरं जर अज्ञानाला घालवणारं मी ब्रह्म आहे असं ज्ञान झालं तर ते काय होतं, राहतच नाही. अज्ञानाला घालवतं आणि ते स्वपरिनिर्वाह करतो म्हणतात, ते निघूनच जातं. स्वामी महाराज सांगायचे, खोटा रुपया कधी कासोटीचा जातच नाही आणि खरा रुपया कधी राहतच नाही. आहे की नाही. खरा रुपया, खोटा रुपया जर आपल्याजवळ असला जाईल का कधी, कधी वाटलं लाडू घ्यावे, कधी वाटलं काही पदार्थ घ्यावे, चहा प्यावा, तर त्याचा उपयोग होईल का, खोटा कायम जवळच राहणार. तसं ज्ञान जर असेल ना, ब्रह्माहमस्मी अहम ब्रह्मास्मी, तर ते ज्ञान काय होणार, कायम जवळच राहणार. आहे की नाही. कारण ते काय अज्ञानाचंच आहे काय स्वरूप आहे. आणि जर खरं ज्ञान असेल तर ते राहतच नाही. खरा रुपया असला तर राहील का, नाही, त्याला काही किंमत हे नाही. म्हणून खोट्या ज्ञानाचं ग्रहण करायचं नाही. कोणत्या ज्ञानाचं ग्रहण करायचं, खऱ्या ज्ञानाचं, जे अज्ञानाला घालून ते जाईल. स्वामी महाराज विनोदाने गोष्ट सांगायचे की एक संन्यासी मधुकरीला गेला. आहे की नाही. संन्यासी मधुकरीला गेला आणि त्या मधुकरीला गेल्यानंतर त्या दरवाजात 1 रुपया पडलेला होता. तर त्यांनी काय केलं, त्याला वाटलं की आता हे खाली वाचून घ्यायचं तर कोणत्या लक्षात येऊ नये. त्यांचा मुलगा अंगणात खेळत होता, बाई आतमध्ये स्वयंपाक करत होती, म्हणून त्यांनी मधुकरी म्हटलं की लगेच त्या बाई मधुकरी आणायच्या अगोदरच संन्याशाने त्याच्यावर पाय ठेवला आणि नंतर त्यांनी हळूच तो मुलगा आतमध्ये गेल्याबरोबर घेऊन आपल्या झोळीमध्ये टाकला तो रुपया. मुलांनी पाहिलेला होता. मुलाने आईला सांगितलं, आई त्यांनी खरा रुपया घेतला. मग ते आपला रुपया घेतला. तर मग आई काय म्हणे, घेऊ दे मेल्याला, खोटा तर आहे. खोटा म्हणल्यावर गेला ना जोर सगळा त्याचा. आहे की नाही. आता तो कशाला घेतो. तसं या ठिकाणी हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान सुद्धा काय आहे, खोट आहे. मग जशी अज्ञानाची काही मोठी किंमत नाही, तशी ह्या मी ब्रह्म ह्या ज्ञानाची तरी किंमत आहे का तिथं, काहीच नाही. म्हणून ते अज्ञानाला घालून ते ज्ञान सुद्धा त्या ठिकाणी गेलं पाहिजे किंवा जातच असतं. खरं ज्ञान राहतच नाही. अशा प्रकारची स्थिती. आणि ही जी स्थिती आहे, या स्थितीला म्हणतात की मिथ्या त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मदची माझी होत असे. आणि हे सर्व जगत प्रपंच भासतो कसा, तर ज्याच्या अज्ञाने भाषे जगत. ज्याच्या अज्ञाने म्हणजे ज्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने जगत भासतं. जसा दोरीवरही सर्प दिसत. परी म्हणजे जर आपण आता बारकाईनं निरीक्षण करायला गेलं तर आता विचार केला, दोरीच्या ठिकाणी काय, परी दोही ठाई ना सर्प जगत. दोही ठाई म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी, परमात्म्याच्या ठिकाणी ना जगत आणि दोरीच्या ठिकाणी ना सर्प. काय, दोही ठाई ना सर्प जगत. असं कोण आहे, असं कोण आहे, असं दोरी आहे. आहे की नाही. अशी दोरी आहे का, मी आहे, असा मी आहे. मी म्हणजे ज्या जगताच्या, ज्या ब्रह्मस्वरूप, ज्या स्वरूपाच्या ठिकाणी जगत नावाचा पदार्थ झाला नाही आणि असा असणारा मी आहे. तो मी आहे, तर मी आहे का, मी आहे. मग माझं मी आहे आता ह्याचं कशाला ज्ञान, कोण ज्ञान करून द्यायला पाहिजे. मी आहे का, माझं ज्ञान करून घ्यायला कोणाची गरज नाही का. माझं ज्ञान मला आहे म्हणून जगताचं ज्ञान होतं. जर मला माझंच ज्ञान नसतं तर जगताचं ज्ञान झालं असतं का. याचा अर्थ माझ्या ठिकाणी ज्ञान कायम राहणार आहे का जाणार आहे, येणार आहे, काय पर झोपेत पण राहणार आहे. अहो झोपेत पण राहतं ना. झोपेत मला काही कळलं नाही हे कळलंच ना, ते ज्ञान तुमच्या बरोबरच होतं ना. स्वप्नामध्ये ऐक ना, किती ज्ञान बघा. झोपेत तुम्ही डोळे झाकलेले असतात आणि लाईट ऑफ केलेली असते आणि सगळा तुम्हाला सूर्योदय होतो. ऐक नाही का, सूर्योदय तुम्हाला स्वप्न जेव्हा पडतं तेव्हा तुम्हाला अंधार असतो का उजेड असतो. उजेडात व्यवहार करतात. तिथं डोळे असतात की नाही, नवीन शरीर असतं की नाही. ऐक नाही, इतके स्वयंप्रकाश तुम्ही, हे डोळे झाकलेले, हा सूर्य मावळलेला आहे, लाईट पण ऑफ केलेली आहे, याच्यापेक्षा स्वयंप्रकाश येतो काय, आहे की नाही. तुम्ही असता की नाही त्याच्यामध्ये. आणि जागा असताना तर सगळं हा घट आहे, पट आहे. ज्ञान तुमच्या बरोबर जागृतीत नाही का, स्वप्नात नाही का, सुषुप्तीमध्ये नाही, कायमचे. अहो तुम्हाला थप्पड दिली बेशुद्ध पडलं तरी तुम्हाला ज्ञान असतं. तुम्ही म्हणता इतक्या वेळ मला काहीच कळलं नाही, हे कळलंच. आहे की नाही. बरोबर आहे की नाही. समाधीचा अनुभव नसू द्या पण मूर्छेचा सुद्धा अनुभव. याचा अर्थ ज्ञान तुम्हाला कधी सोडून राहत नाही. कोण कोणाला सोडून, जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी सोडून राहत नाही. कावळ्याचा रंग काळा आहे, त्याला कधी सोडून राहतोय का तो, नाही. तसं आपलं स्वरूप जे आहे ते कोणतं आहे, आपलं स्वरूप हे सच्चिदानंद घन ब्रह्म, ते आपल्याला सोडून कधीही राहत नाही. असं आपलं स्वरूप आहे. म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे ते नित्य आहे. आपण पाहिलं जो आनंद, आपलं अस्तित्व नित्य आहे की नाही, ज्ञान आपल्याजवळ नित्य आहे की नाही. आणि आपण आपल्याला जेवढं आवडतो तेवढं कोणाला आवडतो का, आपलं आपल्यावर जेवढं प्रेम आहे तेवढं कोणावर आहे का. मग सच्चिद आनंद स्वरूप कोण आहोत
आपणच आहोत. दुसरी गोष्ट अशी, इतरांचं येणं, इतर सर्व आपल्या स्वरूप आपल्याला कधीच सोडून जात नाही. आणि बाकीचं जे आपल्या स्वरूपाशी संबंधित आहे जगत, ते जगत कसं आहे, येणारं जाणार आहे का, ते कायम आपल्या बरोबरच राहते, येणारं जाणार आहे. जागृती आता आहे, स्वप्नात जागृती आहे का, नाही. सुषुप्तीमध्ये स्वप्न आहे का, जागृती आहे का, स्वप्नामध्ये सुषुप्ती आणि जागृती आहे का, सगळं येऊन जातं. पण मी आहे. बरं, यांचं ज्ञान करण्यासाठी मी पाहिजे, पण माझं ज्ञान करण्यासाठी हे पाहिजेत काय, माझ्या ज्ञानासाठी यांची गरज नाही. म्हणजे या सर्वांचं प्रकाशन कोण करतो, मी. आणि माझ्या प्रकाशनासाठी यांची आवश्यकता आहे का, नाही. आणि ज्या पदार्थ इतरांचं प्रकाशन करतो आणि त्याच्या प्रकाशनासाठी कोणाची आवश्यकता नाही, त्याला काय म्हणतात, स्वयंप्रकाश. असा स्वयंप्रकाश कोण आहे, जो आनंद सत्य प्रकाश, असं कोण आहे, मीच आहे. मग बरं, दुसरी गोष्ट, हे संपूर्ण जगत भासतं, हे मी मुळात आहे म्हणून हे जगत आहे का, जगत स्वतंत्र आहे. अहो, झोपेत मी गेलो म्हणजे झोपेत माझी अंतःकरणवृत्ती आपल्या कारणात लीन झाली तर जगत असून नसल्यासारखं झालं. आणि पुन्हा त्या अंतःकरणवृत्ती उत्पन्न झाली, ऐकी नाही, आपल्या अज्ञानापासून, तर सगळं जगत भासायला लागलं, ऐकी नाही. स्वप्नातला सगळा प्रपंच माझ्यामुळं दिसायला लागला आणि पुन्हा मी जागा झालो की सगळा प्रपंच गेला. म्हणजे या सर्वांचं मूळ कारण कोण आहे, मीच आहे. म्हणजे मी कसा आहे, स्वतंत्र आहे. म्हणजे याचा अर्थ माझी स्वतंत्र सत्ता आहे. इतरांच्या सत्तेवर माझी सत्ता अवलंबून नाही, इतरांच्या ज्ञानावर माझं ज्ञान अवलंबून नाही, इतरांच्या आनंदावर माझा आनंद अवलंबून नाही. माझं माझ्यावर प्रेम आहे, कोणत्या कारणाने, कारण सांगता येत नाही. माझं माझ्यावर निश्चिम प्रेम आहे. काय आहे तर निष्कारण आहे, अकारण आहे. अकारण आहे म्हणजे मी आनंदाचा मूलभूत, त्याला काय म्हणतो, आनंद घन किंवा आनंदाचा कंद आहे की नाही, आनंदाचा मूलभूत स्रोत मीच असल्यामुळं माझं दुसरं माझ्या इतकं दुसरं कशावरही प्रेम नाही. निरतिशय प्रेम आहे. निरतिशय म्हणजे कायम लक्षात ठेवायचं, त्याच्यापेक्षा अधिक कोणावर नाही आणि त्याच्यासारखं कोणावर नाही. असं कोणी, फक्त माझा आत्माच आहे. मग तो मी कसा आहे, स्वतंत्र आहे. आणि पुन्हा तो कसा आहे, स्वयं. आत्मा म्हणून दुसरीकडे कोणी आहे का, आत्मा म्हणून शरीर आहे का, मन आहे का, बुद्धी आहे का, त्यांना सोडल्यावर खाली राहतो तो आत्मा. तो स्वयं स्वतः कोण आहे, तो स्वयं ब्रह्म. आणि ते पुन्हा कसं आहे, स्वतंत्र. स्वतंत्र म्हणजे ज्याची सत्ता इतरावर अवलंबून नाही, अशा प्रकारचा स्वतंत्र असणारा, स्वयंप्रकाश असणारा जो ब्रह्म असं ज्याला म्हणतात, परमात्मा असं ज्याला म्हणतात, तो कोणाचे, मीची असे. म्हणून या ठिकाणी सांगतात, ज्याच्या अज्ञानी भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म. ते ब्रह्म कोणी, बृह धातू आहे. कालच कोणी मला वाटतं त्या महाराजांनी प्रवचन सांगितलं, बृह धातू जो आहे तो व्यापक असा त्याचा अर्थ आहे. असा ब्रह्म म्हणजे सर्व व्यापक. सर्व व्यापक म्हणजे देश काल वस्तू परिच्छेद रहित अशा प्रकारचं जे ब्रह्म आहे ते मीच असे. मग माझ्या सिद्धीसाठी आता तुमची आवश्यकता आहे का, दुसरा कोणाची, बरं माझ्या सिद्धीसाठी माझ्या बुद्ध्याधिकांची तरी आवश्यकता आहे का, नाही. बुद्धी तर न जाणे त्यास आहे की नाही. आणि जाणे ती कशी सुद्धा कशी, आता जर तुम्ही त्या एक थोडक्यात सांगतो, जर त्या मूळ ब्रह्मस्वरूपाला विचारलं तुम्ही आतापर्यंत म्हणजे बुद्धी जाणे आणि न जाणे आहे की नाही, मग त्याला विचारलं का हो तुम्हाला बुद्धी जाणते की नाही, शुद्ध बुद्धी, तर आत्मा काय म्हणेल, मला हे माहीत नाही. आणि पण अशुद्ध बुद्धी जाणत नाही हेही मला माहीत नाही. आता आपण किती शिकलो, बुद्धी जाणते, आत्म्याला जाणायचं एवढा प्रयत्न केला ना. वृत्ती व्याप्तीने जाणे, फलव्याप्तीने न जाणे, शक्तिवृत्तीने न जाणे, लक्षणावृत्तीने जाणे, भिन्नत्वाने न जाणे, अभिन्नत्वाने जाणे, काय काय आपण विकल्प केले ना. आपल्याला वाटलं काय आता आपल्याला कळलं आहे की नाही. आणि त्या आत्म्याला विचारलं का हो आत्मराज, असंच आहे ना, सभेमध्ये असा निर्णय झाला बुद्धी न जाणे आणि जाणे, तो म्हणतो हेही मला माहीत नाही आहे की नाही. अशा प्रकारची जी स्थिती आहे ती स्थिती कोणी, तिला म्हणायचं स्वतंत्र स्थिती. आत्मप्रकाशावर सर्वांचा प्रकाश अवलंबून आहे, पण प्रकाशरूप आत्म्यासाठी कोणाच्या प्रकाशाची गरज नाही. त्याच्या सत्तेवर सर्वांची सत्ता आहे. नाही तर त्या रज्जू नसला तर सर्पाला अस्तित्व तरी आहे का, पण सर्प असो किंवा नसो, रज्जू रूपाने आहेत. तसं आत्मसत्तेने जगत सत्तावान झालेले आहे, पण जगत कधी असतं तर कधी नसतं. नसलं तरी आत्मा जसा आहे तसाच आहे. त्याला म्हणतात ते स्वतंत्र आणि स्वयं म्हणजे तो स्वतः. तो काय, स्वयं हे त्याचं काय आहे, रूप आहे. आणि त्याला दुसरं नाव काय आहे, ब्रह्म. आणि ते कसं आहे, व्यापक
सर्व व्यापक निरपेक्ष व्यापक अशा स्वरूपाचा आहे. तेच या ठिकाणी ग्रंथकार सांगतात. ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच असे. आता पुढचा एक ओवी राहिली. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच आहे आत्मा आप्त काम तरी न मन कोणा करावे म्या. पुंडली कवरदा हरिठ श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज म्हणा.